नमस्कार सगळ्यांना, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सकाळची सुरुवात झाली विहानला फ्राय भात करून, कारण विहानला उठल्या उठल्या भूक लागते. तर त्याने ब्रश वगैरे करून घेतला आणि त्याच्यासाठी मग हा फोडणीचा भात बनवला. फोडणीचा भात हा विहानचा परफेक्ट आणि फेवरेट आहे. तर काय केलं, पहिले कांदा टाकला, मिरची टाकली आणि त्याला फक्त कांदा आणि मिरचीचाच आवडतो. आणि भात टाकला, रात्रीचा थोडासा भात राहिला होता तर तोच घेतला आणि त्याचा हा फ्राय भात बनवला. विहानने फ्राय भात खाऊन घेतला. त्याला फ्राय भात आवडला, टेस्टी झाला होता. बोलत होता, "तू आजी जसं बनवते तसं सेम टू सेम बनवलेला आहेस." सो मग त्याच्यानंतर त्याला भात खाऊ घातला. त्याच्यानंतर घरातली सगळी कामं करून घेतली. सगळी म्हणजे कचरा काढला, सगळा पसारा आवरला. पहिले तर विहान आहे ना खूप पसारा करून ठेवतो घरामध्ये. एक वस्तू ठेवली की दुसरी वस्तू काढत असतो. तुमच्या घरी पण जर असंच असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. घरातली सगळी कामं आवरली. घरातली कामं आहेत ना संपत नाहीत. कितीही पसारा आवरून ठेवा, तो न नुसता इकडे तिकडे पडलेलाच असतो. अंथरुणही आमच्या तिथं सोफ्यावरच असतात, कारण की सारखं बेडमध्ये टाका काढा, रोज रोजची ती कटकटनं कंटाळा येतो. म्हणून ना मी तिथं सोफ्यावरच ठेवून देते, कारण की बेडवर आहे ना बाळ असतं, त्याच्यामुळे मग सारखं बाळाला कुठे उचलणार. सो अंथरुण ते तिथे सोफ्यावरच पडलेली असतात. त्याच्यानंतर किचन साफ करून घेतलं, किचनमधला कचरा काढून घेतला, नंतर बेडरूमचा कचरा काढून घेतला, फरशी पुसून घेतली, सगळी घरातली कामं करून घेतली. भांडी वगैरे सगळं पडलं होतं, सगळं करून घेतलं. त्याच्यानंतर मग जेवणाची तयारी करायची होती, पण जेवण करायच्या आधी म्हटलं अंघोळ करून घ्यावी. सो अंघोळ करून घेतली. अंघोळ करून घेतल्यानंतर सुरुवात केली जेवणाला. तर आज जेवणामध्ये बनवलं होतं ताकाची कढी, बेसनची कढी म्हणजे बेसनचं पिठलं. त्याच्यानंतर भात, भाकरी आणि पापड. त्याच्यानंतर मग बाळाला घेतलं. बाळ रडायला लागलं. मग बाळाकडे गेली. बाळासोबत थोडं खेळलो. इथे विहानाला त्याला कितीही नको म्हटलं तरी नुसतं त्याला बाळाला घेऊन बसायचं असतं. आणि काय बोलायला लागलं तर बोलतो, माझी बहीण आहे, मीच मागवली आहे तिला, असं तसं असं. त्याला थोडा वेळ देते मी घ्यायला. तर त्याच्यासोबत थोडा खेळला विहान आणि मग नंतर गेला. त्याच्यानंतर मग विहानच्या ह्या सगळ्या आवडीच्या गोष्टी बनवल्या. इथे मी रेसिपी शेअर केलेल्या आहेत शॉर्ट्स व्हिडिओमध्ये, तुम्ही जाऊन नक्की बघा की मी कसं बनवलेलं आहे. विहानसाठी बनवलेलं आहे, त्याच्यामुळं सगळं जे सामान आहे ते थोडंच टाकलेलं आहे, कारण विहान आहे ना कमी तिखट खातो. त्याच्यामुळं मग एकच मिरची टाकली, थोडंसं लसूण टाकला आणि हळद टाकली. त्याच्यानंतर फेटलेलं बेसन टाकलं आणि ते बेसनचं पिठलं छान असं मस्त टेस्टी बनवून घेतलं होतं. खूप छान लागत होतं गरम गरम भाताबरोबर, मज्जा आली खायला. त्याच्यानंतर मला ताकाची कढी खूप आवडते. सो म्हटलं तर ताकाची कढी पण बनवून घ्यावी, कारण की काल जेवायला फक्त मी आणि विहान दोघंच होतो. सो ताकाची कढी पण बनवून घेतली. मग कढीसाठी पहिले जिरे मोहरी टाकली, थोडीशीच टाकली, नाही तर मग दाताखाली येते. त्याच्यानंतर मिरची टाकली, लसूण टाकला, हळद टाकली आणि मग ताक टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं. मला ना ते आपलं पिशवीचं ताक असतं ना ते थोडं घट्ट वाटतं, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करते, म्हणजे कसं प्यायला मजा येते कढी. मी फक्त पिण्यासाठी बनवते कढी, कारण की मला भातावर वगैरे अशी आवडत नाही आणि ह्याच्यामध्ये मी बेसन मिक्स करत नाही, फक्त प्लेन कढी बनवते. त्याच्यामुळे मग कढी वगैरे बनवून झाली. मग जेवण करून घेतलं. असं होतं माझं आजचं ताट. जेवण करून घेतलं, त्याच्यानंतर कपडे धुतले होते तर ते सुकत घालायचे होते. मला ना कितीही कपडे असतील ना तर धुवायला कंटाळा येत नाही, पण सुकत घालायला एवढा कंटाळा येतो. सो सकाळी धुतलेली कपडे ही मी दुपारी सुकत घालत होती. कंटाळा त्याच्यानंतर एक ना एक दिवस तरी आपल्याला घालावेच लागतात, कधी ना कधी उठून, तर ते आपल्याला करावंच आहे. मग उठले आणि सुकत घातले. काय करणार, कोणाला सांगणार, आपलं काम आहे आपण केलंच पाहिजे. सो असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, थँक्यू.